महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी गुरुवारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणाची मास्टरमाइंड समजली जाणारी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील 40 दिवसांपासून ती फरार झाली। तर तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात विदेशी फंडिंग, इंटरनॅशनल कनेक्शनसह धर्मांतरण रॅकेटचा संशय आलेला होता। त्यामुळे मुख्य सूत्रधार निदा खानला पकडणं पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं होतं। पोलिसांकडून राज्याबाहेरही तिचा शोध घेतला जात होता, पण 7 मेच्या शुक्रवारी रात्री संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। तिच्या अटकेसाठी पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन राबवलं होतं। निदा खान कुठे आणि कुणासोबत होती, पोलिसांच्या जाळ्यात ती कशी अडकली, महत्त्वाचं म्हणजे तिच्या अटकेला एवढा उशीर का होत होता, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। पण दुसरीकडे निदा खानच्या अटकेनंतर संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापलं असून मंत्री संजय शिरसाट यांनी MIM पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी नेमकं काय काय सांगितलंय आणि आरोपी निदा खानला फिल्मी स्टाईल सापळा रचून पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्या, सगळं काही या व्हिडिओतून जाणून घेऊयात।